नमस्कार मित्रांनो, दिनांक 15/10 रोजी कोराळे बुद्रुक येथे श्री सिद्धेश्वर आदत केसरी असं मैदान पडतंय। तर या मैदानाचं नियोजन कशा प्रकारचं आहे, आपल्यासोबत आयोजक आहेत संतोष शिरतोडे आणि शहाजी भगत। तर मैदानाचं नियोजन कशा पद्धतीचं आहे याच्याबद्दल आपण त्यांच्याशी बातचीत करूया। तर मित्रांनो, आपल्यासोबत शहाजी भगत आहेत। नमस्कार। नमस्कार। तर मैदानाचं स्वरूप कसं आहे, आदत आहे का ओपन आहे, याच्याबद्दल थोडक्यात माहिती। आदत मैदान आहे, एक आदत एक बैल मैदान आपलं 15 तारखेला आहे। मैदान कोराळे या ठिकाणी होणार आहे। श्री सिद्धेश्वर केसरी आदत केसरी होणार मैदान कोराळे या ठिकाणी होणार आहे गावात। आणि मैदानाचं बक्षीस स्वरूप पहिलं बक्षीस आहे 81,000, दुसरं 51,000, तिसरं 31,000, चतुर्थ 21,000, पंचम 15,000, सहावं 10,000 आणि सातवं 7,000 असं बक्षीस स्वरूप आहे आपलं। तर मैदान घेण्याची संकल्पना नक्की काय आहे? नवरात्र उत्सव या निमित्त आपण मैदान घेतोय। त्या निमित्तानं आपण मैदान भरवतोय नवरात्र उत्सवाच्या निमित्त। आणि सिद्धेश्वर केसरी आपल्या देवाचं स्थान आहे आपलं, त्या निमित्तानं आपण देवाचं नाव देऊन त्या नावाने घेतोय। तर मैदानाचं ठिकाण कुठं असेल? ठिकाण कोराळे बुद्रुक या ठिकाणी असेल मैदानाचं ठिकाण। तर अजून काय स्वरूप असेल त्याचं? नियम असतील, काय अटी असतील? नियम अटी ही फाटी किती लांबीची असेल, रुंदीची असेल? आदतचं मैदान आहे, पल्ला 900 फूटच असेल आपला। 900 फूट पल्ला असेल, त्याचं काही नाही। पल्ला आदतच्या नियमानुसारच 900 फूट ठेवणार आहे। आणि काही नियम असतील संघटनेचे, अखिल भारतीय बैलगाडी संघटने नियम असतील, त्यानुसार आपलं मैदान रितसर होईल। तर या मैदानासाठी अखिल भारतीय बैलगाडी संघटना उपस्थित असेल, त्यांच्या नियमानुसार हे मैदान होईल का? हो, 100% होईल। अध्यक्ष आमच्या तालुक्याचे आहेत बाळासाहेब बाबा मधले, ते येतील। परत आपले उपाध्यक्ष कोण, त्यांचं नाव काय ते मला नाही, ती सुद्धा येतील। म्हणजे ते कमिटी सर्वांशी बोलून चर्चा करून निकाली पंचांचं नियोजन कसं असणार आहे? कमिटीच्या नियमानुसारच आपलं सर्व चालणार। बर, आपण आपल्या तालुक्यातलं मैदान आहे ना, आपण तालुक्यातल्या सर्वांना हे करणार आहे। तर या मैदानाचं झेंडा पंचाचं काम कोण करेल? आमचेच गावचे बाळासाहेब खोमणे आणि पप्पू मंडलिक हे दोघं झेंडा पंचाचं काम करणार आहेत। तर समालोचक म्हणून कोण जबाबदारी बघ? समालोचक म्हणून आपल्याच तालुक्यातील तुषार नाळे ह्याला आपण संधी देतोय। एक युवा कार्यकर्ता आपला तयार व्हावा म्हणून त्याला एक संधी देतोय आपल्या तालुक्यातला। आणि त्याच्या जोडीला अनुभवी मुळे ते एक असणार, त्या जोडीला अनुभवी व्यक्तित्व म्हणून असे 2 जणांनी काम पाहतील। आता 14 संतोष शेठ, मैदानाचं नियोजन कशा पद्धतीचं असेल याची माहिती द्या। फाट्यांचं ट्रॅकचं नियोजन कसं असणार आहे? 900 फूटचा पल्ला सांगितला, रुंदी कशी असेल, फाट्या कशा असतील? आता 14 फूट बर, आपण नियमानुसारच करणार आहे। आता 14 फूट ठेवणार आहे फाटी आणि 900 फुटाचा पल्ला असेल। 900 फूट। बाकी मैदानावरती पब्लिकला कंट्रोल करण्यासाठी बॅरिगेड असणार 100%। आणि ॲम्ब्युलन्सची सुविधा असेल काय? परमिशनच काढणार आहे ना आपण सर्व, शासनाची रीतसर परवानगी असणार आहे। हो, तिथं मैदान तुम्ही घेताय तिथं आजूबाजूला विहीर काहीच नाही तिथे। आणि ट्रॅकची म्हणजे कशा पद्धतीचा ट्रॅक असेल? एक सपाट ट्रॅक असणार आहे, वासरं पाळणार आहेत, दगड वगैरे काय असं काय विषय नाही? दगडी काय नाही तिथं एखादा। तर ट्रॅक कसं तयार होतील, फायनल रिझल्ट कसा असेल ट्रॅकचा? कारण आता ट्रॅक असल्याशिवाय व्यवस्थित वासराला बी पळता येत नाही आणि गाड्या पण त्याशिवाय जमत नाही। तर कसं नियोजन असेल? सर्व काही फाट्या आपण 1 नंबर झाल्याशिवाय मैदानच घेणार नाही, पहिली गोष्ट म्हणजे पूर्ण ट्रॅक लेवल करून सर्व आपण ती फाटे जे आहेत का त्याच्यावरली दगडी ही गोळा करून सगळं टाकाटक केल्याशिवाय मैदान काही घेणार नाही। आणि ती आम्ही कामाला सुरुवात केली। आता ते काम चाललं। आज सोमवार असल्यामुळे आमच्या गावात ट्रॅक्टर चालत नाही, तर त्याच्यामुळे आज काही केलं नाही। उद्यापासून आम्ही ते चालू करणार आहे। आपल्याला सांगा ट्रॅक बद्दल कसं नियोजन असेल? ट्रॅक जसं कुस्ती खेळताना पहिलवानाला लाल मातीची गरज असते, तसंच आपण बैलांना बी बैलांच्या नुसार खोंड पाळणार आहेत आपली, त्यानुसार आपण नियोजन करणार आहे। खोंडाला काही अडचणी येणार नाही ट्रॅकनुसार,
आज आपण ट्रॅक बनवणार आहे, त्याची काय अडचण येणार नाही कोणासाठी. आपण बैलगाडी मालकांना काय आव्हान करताल, कशा पद्धतीने सहभाग नोंदवायचा आहे, नोंद कशी असणार आहे याच्याबद्दल थोडक्यात माहिती. नोंद आपली अख्खी ऑनलाईन असणार आहे. नोंद ऑनलाईन घेणार आहे. आपण काय मैदान नोंद बिल घेणार नाही, त्यामुळे ऑनलाईन समजा नोंदवा गाडी. आणि गाडा मालकांना काय आव्हान करताल बैलगाडा मालकांना, की फाट्या ह्या व्यवस्थित असणार आहेत आपल्या. आणि पंचांचे आमची कमिटी बारामती तालुक्याची त्यांच्या नियमानुसारच काय असेल ती होणार आहे. तुम्हाला कुठेही अडथळे येणार नाही किंवा चिटिंग फॅसिलिटी असा काही विषय होणार नाही मैदानात. तुमच्या पंचांच्या ह्यानंच आमचे काय असेल ती बारामती तालुक्याची किंवा ही मधने बाळासाहेब मधने बरोबर. हां किंवा परत उपाध्यक्ष मनोज जगताप, आमचे गोरख मामा ह्यांच्या समिती कमिटी असणार तिथं, त्यांच्या तुम्हाला निर्णय होतील. आणि फाट्याचंही नियोजन तुम्हाला पळाय सर असेल असं अन्याय होईल. कुणावर? अन्याय ह्या कुठंच होणार नाही तुमच्यावर. अतिशय पारदर्शक असं अतिशय मैदान. पारदर्शक असं मैदान होईल. त्यामुळं ऑनलाईन नोंद लवकरात लवकर करावी. 10 तारखेपासून 14 तारखेपर्यंत नोंद आपण घेणार आहे. 14 तारखेला 14 तारखेला आपण संध्याकाळनं 8 वाजेपर्यंत नोंद घेणार आहे. 8 वाजता आपले गट काढायला चालू होतील. 8च्या आधी संध्या गाडा मालकांना नोंद घ्यावी अशी आमची विनंती. तर सगळ्या गाडा मालकांना मी विनंती करतो, या मैदानाचे ट्रॅकच्या संदर्भातले कुणी म्हणजे गैरसमज ठेवू नका. ट्रॅक पूर्ण रिनोव्हेशन केलेले असतील आणि वासरांना पळण्यासारखे ट्रॅक तयार होतील. ऑनलाईन नोंदी करून घ्या. 14 तारखेला ऑनलाईन लॉट्स पाडले जातील. श्री सिद्धेश्वर आदत केसरी नावाचं मैदान आहे. या कोराळ्याच्यामध्ये बैलांच्या वरती कुठल्याही प्रकारचा अन्याय होत नाही. आणि आपण जास्तीत जास्त गाड्यांची नोंद करा आणि या मैदानाला आपली उपस्थिती नोंदवा. आणि एवढंच बोलतो आणि थांबतो.